भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे मुळ्याचा थालीपीठ. चला तर मग अर्धा मुळा घेतलेला आहे आणि त्याची साल काढून ना असं बारीक किसणीनं आता किसून घेऊ. त्याला हा किसलेला किस आहे ना तो पाण्यामधून थोडासा धुवून घ्यायचा, म्हणजे जे उग्र वास आहे तो नाहीसा होतो तो धुतल्यामुळे. थोडंसं असं चोळून धुतला ना तर वास निघून जातो. आता पाऊण वाटी घेऊ त्याच्यात किस मुळ्याचा. 1 वाटी घेऊ आता गव्हाचं पीठ. 1 कांदा मिडियम कट करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये थोडासा गाजर घेऊ, म्हणजे सीजन आहे म्हणून ऑप्शनल आहे गाजर, सीजन आहे म्हणून थोडंसं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मिक्सरमधून घेतलेली आहे. मिरची आवडीप्रमाणे तुमच्या कमी जास्त करू शकता. अर्धी वाटी घेऊ त्याच्यामध्ये बेसन. अर्धा चमचा घेऊ लाल तिखट. 1 चमचा पांढरे तीळ. 1 चमचा जिरे अख्खे घेतलेले आहेत आणि थोडासा ओवा क्रश करून घेतलेला आहे. 1 चमचा धना जिरा पावडर घेतलेले आहे आणि चवीनुसार आता मीठ घालून ना आता हे पीठ सैलसर मळून घेऊ. आणि खूप भन्नाट लागतो हा थालीपीठ. चवीला म्हणाल तर अप्रतिमच लागतो आणि बरेचसे मी अपलोड केलेले आहेत थालीपीठाचं. हळद राहून गेली होती, थोडीशी हळद घालून पुन्हा एकदा हा मिक्स करून घेऊ पिठामध्ये. आणि पीठ किती सैलसर झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आणि दाणेदार दिसतं मुळाने, त्याच्यामध्ये कांदा असल्यामुळे पाहू शकता हे पा. आणि आता थोडंसं तव्याला ग्रीस करून घेऊ तेलाने आणि डायरेक्ट तव्यावरतीच थापून घ्यायचं आहे. आणि तुमचं जर जास्त प्रमाणात असेल, मोठ्या प्रमाणात तुम्ही करणार असाल थालीपीठ तर कापडाचा वापर करा. तर आता त्याच्यावरती पांढरं सफेद तीळ असताना ते भुरभुरून घ्यायचं आहे. भरपूर असं कॅल्शियम असतं तिळामध्ये आणि ह्या दिवसामध्ये भरपूर असं तीळ खाल्लं जातं. तिळाची रेवडी म्हणा किंवा मिठाई म्हणा खाल्ले जातात. आता होलं पाडून घेऊ त्याला. आणि ते होलं का पाडायचे तर तेल आतमध्ये मुरतं आणि व्यवस्थित थालीपीठ भाजला जातो. आता गॅस लावून घेऊ आणि जे थापलेला थालीपीठाचा तवा आहे आता ह्या गॅसवरती ठेवून देऊ. वरून थोडंसं तेल आणि पाण्याचा शिंतोड्या मारू आणि झाकण ठेवायचं आणि अर्धा मिनिटभर हा वाफवून घेऊ. व्यवस्थित तो थालीपीठ आहे ना एकदम क्रिस्पी भाजला जातो खालचा आणि वरून थोडंसं भाजलं ना मस्त लागतो थालीपीठ. आणि आता ताटावरचं झाकण आहे ना ते काढून घेऊ आणि पुन्हा एकदा हा पलटी करून घ्यायचा आहे. साईडच्या कडा मोकळ्या करून घेऊ अशा आणि अलगद असा उचलायचा हे पा. आणि मस्त भाजलेला आहे एक बाजू. आणि थोडंसं आता वरची बाजू थोडीशी भाजायची, कारण ते झाकण लावल्यामुळे तो वाफला जातो. जास्त काही हे करायचं नाही. आणि ज्याला उग्रवास आवडत नसेल मुळ्याचा तर ही रेसिपी करून बघा, नक्की आवडेल. आणि पोटभरीचा हा नाश्ता, सकाळी नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा छान होतो. दह्याबरोबर खाल्ल्यानंतर मस्त लागतो हा थालीपीठ. गरमागरम आहे तयार आहे मुळ्याचा थालीपीठ. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका, तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तो प्रेम. धन्यवाद.